नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा सोंदे। आज आपण बघणार आहोत टेस्ट नंबर 40। आपला समास हा चॅप्टर आज बघायचा आहे। समास या चॅप्टरवरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात। आयोगाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये 2 ते 3 प्रश्न जनरली विचारले जातात। तर आपल्याला एक जरी प्रश्न विचारत असेल त्या चॅप्टरवरती तरी आपल्याला तेवढीच तयारी करायची असते आणि 4 प्रश्न विचारणार असेल तरी सुद्धा तेवढीच तयारी आपल्याला करायची असते। त्यामुळे समास हा चॅप्टर आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही कुठल्याही परीक्षा देत असाल, सरळ सेवेपासून MPSC पर्यंत, तरी प्रत्येकाला या चॅप्टरची गरज आहे। ठीक आहे, चॅप्टर खूप सोपा आहे। फक्त तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला। मी खूप छान आणि सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे। तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। आमरण या शब्दाचा समास ओळखा। तर ऑप्शन आहे बघा, द्वंद्व समास, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास आणि चौथा आहे द्विगु समास। तर बघा, भरपूर विद्यार्थी मित्रांना मी नेहमी सांगत असते की जी टेस्ट तुम्ही सोडवत असाल त्याच्या म्हणजे ती टेस्ट सोडवण्याआधी तुम्ही त्याच चॅप्टरचं रिव्हिजन करत चला। पण ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना ते शक्य नाही आहे, तर त्याचा विचार करून मी हा जो चॅप्टर शिकवत असते किंवा ज्या टेस्ट आपली ज्या टॉपिकवर होत असते त्या टेस्ट बरोबरच मी जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही चॅप्टर रिव्हिजन करणं वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा मी एक्सप्लेनेशनद्वारे त्यांचा चॅप्टर जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे खूप चांगले स्कोर येत आहेत। कमेंट करून जे मला कळवतात त्यांचेच मला समजतात, बाकीच्यांचं मला काहीही समजत नाही। तुम्ही शेवटपर्यंत बघतात की नाही किंवा सर्व क्वेश्चन अटेंड करतात की नाही हे मला काहीही समजत नाही। तर आपण बघूया त्याचा आन्सर काय आहे बघा। आमरण याचं आन्सर आहे बघा अव्ययी भाव समास। तर अव्ययी भाव समासामध्ये पहिल्या शब्दाला प्राधान्य दिलेलं असतं, म्हणून या समासाला प्रथम पद प्रधान समास सुद्धा म्हणले जाते। आणि हा जो समास असतो तर हा क्रिया विशेषणाचं कार्य करत असतो। तर आमरणची फोड कशी होते तर मरेपर्यंत झालं। याचा आन्सर आहे अव्ययी भाव समास। आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। समास ओळखा। अनंत या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। ऑप्शन खाली आहे तत्पुरुष समास, दुसरा आहे द्वंद्व समास, तिसरा आहे अव्ययी भाव समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। तर काय आहे याचा आन्सर? अनंत याचा आन्सर आहे बघा बहुव्रीही समास। तर आपण अव्ययी भाव समास बघितलं। समासाचे 4 प्रकार आहे, अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही। तर आपण आता बहुव्रीही समासाचं उदाहरण हे अनंत आहे। तर अनंतची फोड कशी होईल? बहुव्रीही समास म्हणजे काय आधी ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ज्या ठिकाणी दोन्ही शब्दांचा उल्लेख नसतो, म्हणजे दोन्ही शब्दांचा मिळून तिसरा शब्द तिथे तयार होत असतो, त्याला काय म्हणत असतो आपण? बहुव्रीही समास म्हणत असतो। जसं की अनंतचं काय आहे? नाही अंत ज्याला तो, म्हणजे या शब्दाचा अर्थ बहुव्रीही समासानंतर काय बनतो? नाही अंत ज्याला तो म्हणजे देव। म्हणजे या शब्दाची फोड झाल्यानंतर त्याचा तिसराच अर्थाचा शब्द तयार होत असतो, त्याला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो। तर नेक्स्ट आपण बघूयात। पुरणपोळी या शब्दाचा अर्थ काय आहे बघा। पुरण भरलेली पोळी, पुरणाची पोळी, पुरण आणि पोळी आणि गूळ घालून केलेली पोळी। तर बघा, पुरणपोळी हा सुद्धा एका समासाचा उपप्रकारामधील समास आहे, शब्द आहे पुरणपोळी। तर याचा योग्य अर्थ काय आहे बघा? पुरण भरलेली पोळी। ठीक आहे, पुरण भरलेली पोळी किंवा पुरण घालून केलेली पोळी। तर याचा आन्सर आहे पुरण भरलेली पोळी, ऑप्शन नंबर 1। त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन। विटी दांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? विटी दांडू ऑप्शन दिलेला आहे वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व आणि चौथा ऑप्शन आहे कोणताही नाही। तर बघा, द्वंद्व समासाचे 3 प्रकार मुळात पडतात, हे जे 3 दिलेले आहे ते। तर त्यामध्ये आपल्याला अजून डीप जाऊन विचारलेलं आहे की नेमकं कुठल्या प्रकाराचं हे उदाहरण आहे। त्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे की वैकल्पिक द्वंद्व कशाला म्हणतात, समाहार द्वंद्व कशाला म्हणतात आणि इतरेतर द्वंद्व कशाला म्हणतात। तर बघा, विटी दांडूचं काय आन्सर आहे? इतरेतर द्वंद्व।
तर आधी मी इतरेतर द्वंद्व कशाला म्हणतात ते थोडक्यात तुम्हाला सांगते. तर जे दोन शब्द असेल म्हणजे विटी दांडू या दोन्हीही शब्दांना तेवढेच महत्त्व असते. म्हणजे त्यातला एक शब्द जरी नसेल तरीसुद्धा आपल्याला तो शब्द इतरेतर द्वंद्वमध्ये बसत नाही. म्हणजे विटी आणि दांडू म्हणजे दोन्ही असेल तर तुम्हाला खेळता येईल अशा पद्धतीने. जसं की आई वडील असतं, दोघांची आपल्याला गरज असते, तसं जे शब्द आणि व या दोन शब्दांनी थोडक्यात जोडलेले असतात ते कुठले असतात तर इतरेतर द्वंद्व या समासामध्ये ते मोडत असतात. त्याच्यानंतर वैकल्पिकचं थोडक्यात सांगते मी. वैकल्पिकला अथवा किंवा या दोन शब्दांनी वैकल्पिक हा शब्द जोडलेला असतो, वैकल्पिक समास जोडलेला असतो. जसं की सुख दुःख असेल, सुख किंवा दुःख असं दोन्हीपैकी एक निवडलं जातं, तशा वेळेस त्याला वैकल्पिक म्हणतात. आणि समाहार द्वंद्व हा थोडा वेगळा आहे बघा. त्याच्यामध्ये IMP असं आहे की काही घटकांसोबत इतर घटकांचा समावेश होतो. म्हणजे मुख्य केर आणि कचरा आहे समजा एक्झाम्पल, तर केर कचरा ह्या दोन गोष्टी स्पेशल नाही आहे. केर कचऱ्यामध्ये भरपूर काही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाऊ शकतं. तर तशा पद्धतीचा जो असतो त्याला समाहार म्हणतात. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अव्ययी भाव समास म्हणजे अव्ययी भाव समासामध्ये काय असतं असं खालील प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे. जसं की पहिले पद महत्त्वाचे असते, दुसरे पद महत्त्वाचे असते, की दोन्ही पदे महत्त्वाची असतात, की दोन्ही पदांनी सूचित केलेलं वेगळेच पद महत्त्वाचे असते. तर आपण याआधीसुद्धा अव्ययी भाव समासावरती चर्चा केली आहे, त्यामुळे तुमचं हे उत्तर कन्फर्म बरोबर यायला पाहिजे. तर याचा आन्सर आहे बघा, पहिले पद महत्त्वाचे असते. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस असं होत आहे की हे एक्सप्लेन करताना माझ्याकडून म्हणजे लगेच सगळे क्वेश्चन एक्सप्लेन होऊन जातात आणि तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन लगेच येऊन जात आहे. ठीक आहे. म्हणजे कुठलाही विचार करण्याची गरज तुम्हाला भासत नाही आहे. तर बघा मित्रांनो, इथं माझ्याकडनं थोडी मिस्टेक झालेली आहे. हे जे ऑप्शन आहे द्वंद्व समास वगैरे 4 ऑप्शन जे मी इथे दिलेले आहे, तर त्याचा क्वेश्चन माझ्याकडनं बाय मिस्टेक तो कट झालेला आहे. तर तो असा क्वेश्चन होता बघा, मी सांगते की कमलनयन. कमलनयन हा जो शब्द आहे या शब्दाचा तुम्हाला समास ओळखायचा आहे. हा क्वेश्चन नंबर आहे 6. ठीक आहे. तुम्ही नोंद करून घ्या. क्वेश्चन नंबर आहे 6 आणि इथं कमलनयन शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. आणि त्यानुसार आता तुम्ही या ऑप्शनमधून मला उत्तर सांगा. ऑप्शन दिलेला आहे बघा, द्वंद्व समास, दुसरा आहे बहुव्रीही समास, तिसरा आहे अव्ययी भाव समास आणि चौथा आहे तत्पुरुष समास. ठीक आहे. त्यापैकी कमलनयन हा कुठल्या समासाचा प्रकार आहे तर हा आहे तत्पुरुष समास. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात. बघा इथे क्वेश्चन नंबर 7 हा जसं आयोगाकडनं चुकी होते एखाद्या वेळेस एखादं क्वेश्चन रद्द करावं लागतं, तसंच माझ्याकडून सुद्धा झालेलं आहे. तर आपण हा क्वेश्चन नंबर 7 हा रद्द केलेला आहे. तेथे थोडी मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघूयात आपण 8 नंबरचा. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर येथे आहे अधोरेखित शब्द दिव्य दृष्टी. त्याच्यानंतर त्याचा ऑप्शन आहे अव्ययी भाव समास, नंतर आहे कर्मधारय समास, नंतर आहे द्वंद्व समास आणि लास्ट आहे बहुव्रीही समास. तर दिव्य दृष्टीच्या आधी तुम्हाला फोड करता आली पाहिजे, त्यानुसार तुम्हाला समास ओळखता येतो. जे विद्यार्थी मित्र जास्तीत जास्त नवीन असतील बघा, त्यांनी लेक्चर खरंच अटेंड करा. आणि जास्तच नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते मी, STI RCP नावाचं जे आपलं ॲप्लिकेशन आहे तेथे तुम्ही जाऊन ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला यासाठी म्हणजे स्टडी मटेरियल पूर्ण अवेलेबल आहे. त्याच्यासोबतच PDF-सुद्धा तिकडे तुम्हाला मिळून जातील. आणि जे लेक्चर इथं झालेले आहेत आपली या टेस्ट सिरीजपैकी आता जवळपास 40 नंबरची टेस्ट सुरू आहे. तर प्रिव्हियस टेस्ट पेपरसुद्धा तुम्हाला या ॲपवरती अवेलेबल आहे. ज्यांची इच्छा असेल ते जाऊन ते सॉल्व करू शकतात टायमिंगनुसार. ठीक आहे. तर याचा आन्सर बघा काय आहे 8 नंबरच्या क्वेश्चनचं. दिव्य दृष्टी म्हणजे दिव्य अशी दृष्टी अशी याची फोड होते. तर या फोडनुसार याचा आन्सर आहे कर्मधारय समास.
आता कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. तर तुम्ही समासा चॅप्टर व्यवस्थित अभ्यासा. त्याच्यामध्ये फक्त तत्पुरुष समासामध्ये जास्तीत जास्त प्रकार आहे आणि त्यात छोटे छोटे फरक आहे, पण जर ते समजून घेतले तर तुमचा एकही मार्क त्याचा सुद्धा जाणार नाही. खूप सोपा आहे, फक्त अभ्यास करा एकदा तरी. दारोदार हा कोणत्या समास आहे? दारोदार इथे बघा उपपद तत्पुरुष समास आहे, कर्मधारय समास आहे, अव्ययीभाव समास आहे आणि नत्र तत्पुरुष समास आहे. तर दारोदारची फोड काय होते? दारोदार म्हणजे प्रत्येक दारी. तर प्रत्येक दारी याच्यामध्ये पहिला शब्द महत्त्वाचा आहे, दारोदार प्रत्येक दारी, प्रत्येक. त्यानुसार अव्ययीभाव समास हे याचा आन्सर आहे. तर बघा समास या चॅप्टरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवावं लागतील आणि त्या एक्झाम्पलची फोड कशा पद्धतीने होते आणि त्यानुसार ते कोणत्या प्रकारामध्ये त्याचा म्हणजे समावेश होऊ शकतो हे तुमच्या लगेच लक्षात येईल. तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर खूप सारे बघत चला तुम्ही सुद्धा आणि जास्तीत जास्त सराव करा. सरावावरतीच हा चॅप्टर जास्त डिपेंड आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. आधी गुळांबाची तुम्हाला फोड करावी लागेल. नेमकं त्याचा फोड कशी होती त्यानुसार तुमचा समास खूप लवकर लक्षात येईल. ऑप्शन आहे बघा, कर्मधारय, तत्पुरुष, मध्यम पदलोपी आणि बहुव्रीही समास. ठीक आहे. तर गुळांबा याची फोड काय होते आधी ते लक्षात घ्या. गुळ घालून केलेला आंबा. ठीक आहे. तर त्याचे आन्सर आहे मध्यम पदलोपी. तर येथे मध्यम पद जी आहेत ती गाळली जातात. गुळ घालून केलेला आंबा म्हणजे हे गुळ आणि आंबा हे दोन शब्द राहून जातं गुळांबा आणि हे मधले पद लुप्त होतात. त्याला म्हणतात मध्यम पदलोपी समास. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, मीठ भाकर या समाहार द्वंद्व समासाचा विग्रह कसा आहे? समाहार द्वंद्व मी आधी सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे बघा खाली ऑप्शन मीठ आणि भाकरी, मीठ घालून, मीठ भाकरी व तत्सम पदार्थ आणि भाकरी आणि मीठ. मी एक्झाम्पलसुद्धा दिलं होतं समाहार द्वंद्व एक्सप्लेन करताना. तर याचा आन्सर आहे मीठ भाकरी व तत्सम पदार्थ. समाहार द्वंद्वमध्ये तत्सम पदार्थांचा नेहमी समावेश होत असतो, कारण फक्त मीठ आणि भाकरीचा उल्लेख येथे होत नसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन, पर्यायी उत्तरातून योग्य उत्तर सांगा. ईश्वर निर्मित याच्यासाठी तुम्हाला याची फोड करावी लागणार आहे. ईश्वर आणि निर्मित अशी याची फोड होते. तर ऑप्शन आहे बघा, नत्र तत्पुरुष समास, दुसरा आहे तृतीय तत्पुरुष समास आणि तिसरा आहे प्रादित समास, चौथा आहे कर्मधारय समास. तर काय आन्सर आहे याचं? ईश्वर आणि निर्मित. तर ईश्वराने, ने हे विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे बघा येथे. तर त्यानुसार आपल्या लक्षात येतं की विभक्ती इथे काय तृतीय तत्पुरुष समास आहे आणि तत्पुरुष समासामध्ये असे काही उपप्रकार आहे की जे विभक्तीनुसार तुम्हाला ओळखायचे असतात. त्याचाच हा एक एक्झाम्पल होतं. त्यामुळे तुम्ही तत्पुरुष समास खूप चांगला अभ्यास, कारण त्यामधले जे उपप्रकार आहे त्यावरती वारंवार आयोग प्रश्न विचारत असतं. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मी फक्त एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे की आयोग प्रश्न कसा विचारतं किंवा कुठल्याही एक्झामला कसे प्रश्न येतात यानुसार मी ही टेस्ट पेपर तयार करत असते. बाकी तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. माझ्या फक्त 15 प्रश्नांनी तुम्हाला एक फक्त मार्ग भेटणार आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्हालाच करायची आहे. नेक्स्ट बघूयात आपण द्विगु समास. याचे उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे. द्विगु समास याचा ऑप्शन आहे त्रिभुवन समास, मुखचंद्र, महादेव आणि नीलकंठ. तर द्विगु समास म्हणजे काय हे तुम्हाला जर माहीत असेल तर लगेच तुमचं उत्तर येईल. बघा याचं उत्तर आहे त्रिभुवन समास. तर द्विगु समास म्हणजे तिथे संख्येचा उल्लेख केलेला असतो त्या समासामध्ये. तर त्रिभुवन म्हणजे 3 भुवनांचा समूह असा याचा अर्थ होतो. तर जेथे पण संख्येचा उल्लेख असेल अशा ठिकाणी द्विगु समासाचं उदाहरण ते असतं. नेक्स्ट आहे बघा, जरा मोठा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन आयोगाने विचारलेला याआधी, तसं मी त्यानुसार हा इथे घेतलेला आहे. म्हणजे खूप सोपा आहे तरीसुद्धा आयोगाने विचारला होता. अ आणि ब गटातील पर्यायी उत्तरातून योग्य जोड्या असणारे पर्यायी उत्तर शोधा. इथे पहिला आहे पहिले पद प्रमुख असलेला समास कोणता आहे, अशा पद्धतीने आपल्याला जोड्या लावायच्या आहे. दुसरे पद प्रमुख असलेला समास, तिसरेच अन्य पद प्रमुख असलेला समास आणि दोन्हीही पदे प्रमुख असलेला समास. इथं ऑप्शन आहे द्वंद्व, बहुव्रीही, अव्ययीभाव आणि तत्पुरुष. यानुसार खालच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे प्रथम पद म्हणजे पहिले पद प्रमुख असलेला समास आहे पहिल्याच 1 नंबरचा अव्ययीभाव समास. ठीक आहे. त्यानुसार आपलं ऑप्शन काय येतं, पहिले पद प्रमुख, ऑप्शन नंबर 3.
तर असं एकचा ऑप्शन नंबर 3 असे 2 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आपण आता ऑप्शननुसार जायचं थोडंसं. हे पहिले दोन्ही ऑप्शन सेम आहे, त्यामुळे आपण कचं आन्सर शोधणार आहोत. कचं 1 आहे की 2 आहे. ठीक आहे. तर तिसरेच अन्य पद प्रमुख असलेलं, बघा मी आत्ता एक्सप्लेन केलेलं आहे की दोन्हीही पहिल्या आणि दुसरं पद सोडून तिसरेच पद त्याचं म्हणजे महत्त्वाचं असतं. असा समास कुठला असतो तर बहुव्रीही समास असतो, जिथे दोन्ही पदांना महत्त्व नसतं तर तेथे तिसरा शब्द तयार होत असतो, असं म्हणजे बहुव्रीही समास. तर त्याचं ऑप्शन आहे आपलं 4 नंबर. तर बऱ्याच वेळेस असं ऑप्शन जर सेम असेल तर जे वेगळं ऑप्शन आहे तिथून तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून जर आपल्याला येत असेल तर आपलं ऑप्शन म्हणजे लवकर आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे बघा, वैकल्पिक द्वंद्व समास. याचे उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन आहे न्यायान्याय, न्याय अन्याय असं होतं ते, नीलकंठ, विट्टी दांडू आणि हरिहर. बघा वैकल्पिक समाससुद्धा मी एक्सप्लेन केलेला आहे, जिथे की 2 गोष्टी अपोजिट असतात किंवा 2 पैकी एक आपल्याला चूज करायची असते, अशा ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व वापरलेला जातो. तर न्याय अन्याय याची फोड कशी होते, न्याय अन्याय. बघा न्याय आणि अन्याय हे अपोजिट वर्ड आहे दोन्ही पण. ठीक आहे. त्याच्यामध्ये न्याय मिळेल किंवा अन्याय, असं किंवाचा म्हणजे किंवाने हे शब्द जोडले जातात, म्हणून वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण योग्य आन्सर आहे न्याय अन्याय. ठीक आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.